अरे आहे माहिती काय लवकर आला खाली हा पण आला दिवसभर घरात बसून जाम बोर झाला होता यार. सुट्टीचे दिवस तसंही नकोच वाटतं आपल्याला. नाहीतर काय आठवड्यातला एकच दिवस घरात बसायला मिळतो म्हणून घरचे कुठे बाहेर सुद्धा जाऊ देत नाही. तरी पण याचं लग्न नाही झालं. बायकोला याचं काय होणार काय माहिती. यायला या मोबाईल कंपनीने वैताग आणलाय राव. का रे काय झालं? अरे बघ ना कुठली सर्व्हिस सबस्क्राईब नाही केली तरी 30 रुपये कापलेत. मूर्ख कुठले. एक काम कर ना त्यांच्या कस्टमर केअरला फोन करून कंप्लेंट कर. सिंपल आहे. तेच करतो आता. बरं चल मी निघतो यार जिमला उशीर होतोय. हे कुठे झालं तू? इकडे जिमला. ऐक ना मला ड्रॉप कर ना चौकात. बरं चल लवकर. चल चल मग या बाय. काय बोल. हॅलो हॅलो मी तन्वी. कस्टमर केअर मध्ये आपले स्वागत आहे. मी आपली काय मदत करू शकते सर? हॅलो मी आपली काय मदत करू शकते सर? हॅलो हां मी मोहित रानडे बोलतोय. ॲक्च्युली मी कुठली सर्व्हिस सबस्क्राईब न करता माझ्या मोबाईलमधून 30 रुपये कापलेत तुम्ही. ओके मी चेक करते सर. थोडा वेळ होल्ड कराल का? यस शुअर. होल्ड केल्याबद्दल धन्यवाद सर. मी आपल्या नंबरवरून एक VI सर्व्हिस अनसबस्क्राईब केली आहे. पुढे 24 तासात तुमच्या अकाउंटवरती 30 रुपये रिफंड होतील. ओके थँक्स. आपल्याला आणखी काही माहिती हवी आहे का सर? नाही. कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर. हॅव अ गुड डे. यस बाय बाय. आवाज तर छान आहे. हॅलो हां मिस तन्वी आहेत का? हॅलो हां मिस तन्वी मी मोहित बोलतोय. बोला सर. काही नाही. काल मी कंप्लेंट केली होती ना 30 रुपये कट झाल्याबद्दल. आज ते रिफंड झाले. थँक्यू व्हेरी मच. मी वेलकम सर. तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी आहे का? हो मला डायलर टोन सेट करायचा होता. ओके तुम्ही 55456 वरती कॉल करा आणि तुम्हाला जे गाणं हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सॉन्ग सिलेक्शन 15 रुपये आणि दर महिन्यात 30 रुपये चार्ज पडेल. थँक्यू. कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर. हॅव अ गुड डे. एक मिनिट. येस सर. तुमचा आवाज खूप छान आहे मॅडम. ओ थँक्यू सर. बाय. बाय. हॅलो या मे आय स्पीक टू मिस तन्वी प्लीज. मोहित हियर. बोला. आता गेला 1 महिना आपण फोनवर बोलतोय. निदान तुम्ही आवाजावरून ओळखत असालच. हो मग आता आवाजावरच ओळख ठेवायची का? मग काय म्हणणं आहे तुमचं? मला उद्या भेटू शकाल प्लीज? कशाला? तुमचा आवाज ऐकण्यासाठी गेला 1 महिना मी तुम्हाला फोन करतोय. पण आता भेटण्याची इच्छा आहे. मला भेटाल प्लीज? मिस्टर मोहित मला कस्टमर केअरमध्ये फोनवर बोलण्याचाच पगार मिळतो. पण याचा अर्थ असा नाही की कस्टमरच्या पर्सनल रिक्वेस्टना पण मी एंटरटेन करेन. आय एम सॉरी मी नाही भेटू शकत तुम्हाला. मिस तन्वी प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी कोणी टपोरी नाहीये. मला जे मनातून वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो. फक्त एकदाच भेटा. अहो पण प्लीज नाही म्हणू नका. मला भेटून तुम्हाला फारसा आनंद नाही होणार आहे. ते मला ठरवू द्या. आधी भेटा तर खरं. ठीक आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता कॅफेडेनमध्ये. ओके डन. थँक्स तन्वी मॅम. मी वाट बघेन तुमची. ओके बाय. बाय.
तन्वी मिस तू कॉफी आता अपेक्षा बंद झाला असेल ना? कसला नाही म्हणजे माझ्या आवाजावर तुम्ही एका सुंदर मुलीची अपेक्षा केली असेल ना? नाही असं काय नाही. तुमचा चेहरा खोटं नाही बोलू शकत. आय एम सॉरी. नो नो, डोंट बी सॉरी. मला सवय झाली आता याची. बट आय मस्ट से तुमचा आवाज खरंच खूप गोड आहे. थँक्स. माझा आवाजच मला प्लस पॉईंट आहे. म्हणूनच मी कॉल सेंटरमध्ये नोकरी करते ना. तुम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही. म्हणूनच मी मला म्हणत होते की तुम्हाला मला भेटून फारसा आनंद नाही होणार आहे. पण तुम्ही ऐकतच नव्हता. मग म्हटलं भेटल्यानंतर तुमचं मत आपोआपच बदलेल. का बदलेल मग? का नाही बदलणार? माझ्यासारख्या काळ्या कुरूप मुलीशी मैत्री करा. मिस तन्वी, मी तुमच्या आवाजावर वाहलो हे खरंच आहे, पण रंगरूप बघून मैत्री करायला मी नाही. वी कॅन बी फ्रेंड्स. सहानुभूती किंवा मला चांगलं वाटावं म्हणून फ्रेंडशिप करू नका माझ्याशी. नाही, सहानुभूती नाही. आय मीन मी निघते. मला उशीर होतो. मी सोडू का तुम्हाला? नो थँक्स. जाईन मी. थँक्स लॉट फॉर कमिंग. ओके, बाय. बाय. काय मोहित, बाहेर चाललं वाटतं? गर्लफ्रेंड बरोबर चालला असेल लॉंग ड्राईव्हला. नाही रे. तन्वी सोबत शॉपिंगला चाललोय. तिला जरा तिच्या रूम साठी सामान घ्यायचं होतं. मी चाललोय मदतीला. असं होय. काय राव, मला वाटलं मस्त गर्लफ्रेंड बरोबर जाशील. ते चाललंय काळीचा हमाल बनायला. ए, तोंड सांभाळून बोलायचं काय? माझी मैत्रीण आहे ती. राहिलं, सॉरी. कमॉन यार, सोड. चिडू नकोस. अरे मी यार, कमॉन सोड यार. नहीं रे, उसके नसीब में खाली ही थी, लेकिन लड़की तो है. चल जान चल. थँक्स रे मोहित. तुझ्यावर मी एवढी शॉपिंग करू शकले. नाहीतर एकटीला जमलंच नसतं मला. दोस्ती में नो थँक्स, नो सॉरी. थांब, मी पाणी आणते आणि मस्त कॉफी करून आणते आपल्यासाठी. ओके. पाणी द्या. थँक्स. काय ग, तुझ्या कोल्हापूरच्या घरी कोण कोण असतं? आई, बाबा आणि मोठा भाऊ. अच्छा. आणि भाऊ काय करतो? भाऊ डॉक्टर आहे. त्याचं स्वतःचं क्लिनिक आहे तिकडे. अरे वा, म्हणजे तुम्ही चांगले श्रीमंत आहात की. मग तरी तुला एवढ्या दूर पुण्यातून नोकरी करायची काय गरज? स्वतःसाठी. माझ्यासारख्या काळ्या कुरूप मुलीला फायनान्शियली इंडिपेंडंट असणं फार जरुरीच आहे ना मोहित. तू स्वतःला अशी सारखी कुरूप का म्हणतेस ना? कारण तीच वस्तुस्थिती आहे. तिकडे आई बाबांकडे गेले की ओझं असल्यासारखं वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी माझ्या लग्नाची काळजी असते. का? मिळेल की तुला चांगला मुलगा.
हं. लग्नाच्या बाजारात सौंदर्यात खपतं मोहित. सौंदर्य बघण्याच्या डोळ्यात असतं तन्वी. असेल, पण डोळ्यांना सुद्धा बाह्य रूपाचं सौंदर्य कळतं. मी आहे तुझा चांगला मुलगा. हो, मिळेल ना. पण एखादा बिजवर किंवा व्यंग असणारा गरजेपोटी लग्न करेल माझ्याशी तू. तू खूप निगेटिव्ह बोलतेस तन्वी. तू मला सांग मोहित, गेले 4-5 महिने आपण एकमेकांशी राजरोसपणे भेटतोय, इकडे तिकडे हिंडतोय, पण तुझ्या मित्रांपैकी कोणी एकानं तरी आपल्याला विचारलं की तुला माझ्या नावावरनं कधी चिडवलं? किंवा कोणाला एकाला तरी आपल्यामध्ये काही अफेअर असल्याची पुसटशी शंका आली? नाही ना? तुझ्याकडे सुद्धा याचं उत्तर नाहीये. मग कशावर म्हणतोस की मला खूप चांगला नवरा मिळेल म्हणून? अगं पण तू जा मोहित, खूप वेळ झाला. बाय. छान होतं डिनर आजचं. ए, पण आज तू पार्टी दिलीस, कशासाठी दिलीस सांगितलं नाहीस मला. काय नाही ग, असंच. काय झालं मोहित? मगापासून बघतेय मी, तुला काहीतरी बोलायचं माझ्याशी, पण तू बोलत नाहीयेस. बोल ना. तन्वी, हा, विल यू मॅरी मी? व्हॉट? लग्न करशील माझ्याशी? दया दाखवतेस माझ्यावर की उपकार? प्लीज गैरसमज करून घेऊ नको. मला खरंच लग्न करायचं तुझ्याशी. पण का? कारण माझं प्रेम जडलंय तुझ्यावर. भावनेच्या भरात बोलतोस तू. अजिबात नाही. मला मान्य आहे, सुरुवातीला तुझं रूप बघून मी तसा विचार केला नसेन, पण जसजसा मी तुला ओळखायला लागलो तसतसा तुझ्या आवाजासोबत तुझा स्वभाव, तुझे आचार विचार, तुझा स्वाभिमान, तुझ्यातली प्रत्येक गोष्ट मला आवडायला लागली. रूपाच्या सौंदर्यापलीकडे काहीतरी असतं आणि ते बघायला डोळे नाही तर नजर लागते. आणि त्याच नजरेतून सांगतोय तन्वी, तू खरंच खूप सुंदर आहे. तू मला भेटली नाहीस किंवा तुझा आवाज जरी ऐकला नाही तरी मी बेचैन होतो. तू दुःखात असलीस की मी कासावीस होतो. तुझ्या चेहऱ्यावर हसू बघायला मी काहीही करायला तयार होतो. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे मला सुद्धा नाही कळलं ग. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रेम आंधळं असतं मोहित. तू आंधळपणानं कुठलाही असं डिसिजन घेऊ नकोस, नंतर पस्तावशील. तन्वी, प्रेमाने आंधळच असावं, पण ते डोळ्याने, नजरेने नव्हे. आणि म्हणून मी तुझं रूप न बघता तुझ्यातले गुण बघितले. मला खात्री आहे की आपला संसार सुखाचा होईल. करशील माझ्या प्रेमाचा स्वीकार?